बोटकुळ गावात अजबच प्रकार. गरिबांना घरकुल मिळेना, श्रीमंतांना 4-4 वेळा लाभ. घरकुलाचे लाभार्थी 4-4 वेळा श्रीमंतच कसे? गटविकास अधिकाऱ्यांना गावकऱ्यांचा प्रश्न. निलंगा तालुक्यातील मौजे बोटकुळ गावात अजबच प्रकार उघडकीस आलेला आहे. सन 2024 ते 2025 जुन्या यादीत घरकुल, पंतप्रधान आवास घरकुल योजनेचा लाभ घेतलेल्या आणि त्या श्रीमंत लाभार्थ्यांचं सन 2025 ते 2026 या नवीन यादीतही त्यांचीच नावं. काही बोटकुळ गावात तर असे श्रीमंत आहे ज्यांच्यावर पंचायत समिती आणि घरकुल विभाग जणू घरकत जावई बनवला आहे की काय असं दिसतंय. एक एक श्रीमंतांना एक एक नाही तर 2-2 नाही तर चक्क 4-4 वेळा घरकुलाचा लाभ थेट मिळतोय. आणि खरे लाभार्थी गरिबांची नावं कुठेही धूळखत कोणत्या कोपऱ्यात ठेवलेली आहेत हे घरकुल विभाग पंचायत समितीलाच माहीत आहे. घरकुल हे गरीब कष्टकरी लोकांसाठी आहे की राजकारणी लोकांसाठी हे तातडीनं प्रशासनाने चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी. अन्यथा बोटकुळ गरीब लाभार्थी मोठ्या संख्येनं आपल्या पंचायत समितीच्या समोर न्याय मिळेपर्यंत आमरण उपोषणाला बसणार असा इशारा बोटकुळ गावकऱ्यांनी गटविकास अधिकारी सतीश पाटील यांना दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे. बरं, यात गावकरी म्हणतात की दोषी ऑपरेटर आहे तोच अखेर गावात राजकारणी यांचं एकूण करतोय. आता एवढं सगळं माहीत झाल्यानंतरही गटविकास अधिकारी अजून कोणत्या पुराव्याची कारवाई करण्याची वाट बघत असतील हे त्यांना आणि देवालाच माहीत. काय मग सगळे गावकरी एका गावाचे रहिवासी आता सगळेजण इथं पंचायत समितीला आला तर निवेदन दिलं बिडो साहेबांना. नेमकी काय तुमची मागणी आहे आणि तुमच्या गावामध्ये इथं काय झालं? मी गणेश नागोराव बोरे, राहणार बोटकुळ येथील रहिवासी आहे. मी ह्या समस्येसाठी इथं पंचायत समितीला आलोय की आत्तापर्यंतचे घरकुल जे आलेत ते मागच्या 2 वर्षात ज्या यादीमध्ये या लोकांचे नावं आले होते त्याच लोकांचे या नव्या यादीमध्ये बी नावं आलेले आहेत. हे तर गरिबाला न्याय नाही. श्रीमंताच्या घरी सगळे घरकुल जात आहेत. यासाठी इथं BDO साहेबाला मी एक निवेदन दिले. गेल्या वर्षीचे नाव घरकुलच्या यादीमध्ये आलते, आता तेच नाव आहेत. हा, तेच नाही आहोत परत. एका घरामध्ये किती घरकुल असतात? 3, 4, 5. 4-5 घरकुल एकाच घरामध्ये? हा, 4, 5 घरकुल एकाच घरात आहेत. तुमची यादी BDO साहेबांना दाखवली का? हो, दाखवले सर. ते काय म्हणले? ठीक आहे, ते विचार करू म्हणले. याच्यामध्ये सरपंचाची काय भूमिका, ग्रामसेवकाची काय भूमिका किंवा ऑपरेटरची काय भूमिका आहे का? काहीच ग्रामसेवकाचे काही ते हे नाही, पण सरपंच, उपसरपंच हे सगळे कर्मचारी असल्यामुळं आम्हाला ते काही बोलू देणार गेले. त्याच्यामुळं इथं काहीतरी न्याय मिळेल ह्या उद्देशानं ते निलंगा पंचायत समितीला आलोय. हा, बिलकुल काही घ्यायला गेले. म्हणजे त्याला असं काय करायचं पूर्वी असतं? हा, काय करायचं ते करा, जावा कुठं जायचे तिथं जावा. काय होते म्हणजे? हा, काहीच होत नाही असं म्हणलं आहे त्याचं. मला तुम्ही काय करणार आहात? निवेदन तर दिलंय, त्यामुळे तुमची भूमिका काय असणार आहे? आंदोलन याच्यात- वगैरे काय, मोर्चा वगैरे काढणार? याच्यामध्ये काय गोरगरीब वंचित राहिलेले घरकुल वाचून 100 ते जवळपास 110 असे आतापर्यंत घरकुल मिळालेले नाहीत. आणि जर ह्यांना जर न्याय नाही मिळाला तर आम्ही इथं पंचायत समितीला उपोषणासाठी बसणार आहे सर. म्हणजे गरिबांना, सर्वसामान्य माणसांना, ग्रामस्थांना तो न्याय मिळाला पाहिजे. हो, घरकुलाचा लाभ मिळायला पाहिजे. असं नव्हतं श्रीमंताला मिळतो. हो, श्रीमंताला मिळतो, गरीब तसेच आहेत, आणखीन पत्र्यातच आहेत साहेब. ते गरीबाशी श्रीमंत आणि जे लोक जे घरकुलाचा लाभ घेतल्या त्याही लोकांना काही घरकुल बांधलेले नाहीत. 50% लोकांना घरकुल बांधलेले नाही. त्यांना नोटीस वगैरे आली होती का? काय नोटीस वगैरे कुठली नोटीस नाही, कंप्लेंट म्हणून दिलेत पैसे घेऊन. सगळं जोडत आहे. हा, सगळं जोडत आहे. अशाच नवनवीन ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हो, बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.